निर्हेतुकपणे प्रचार करील, सेवा म्हणून प्रचार करील. आपल्या मुलाची आठवण झाली, पण शुकाचार्य तर वनात जाऊन बसले होते समाधी लावून. व्यास महर्षींनी आपल्या शिष्यांना भागवतातले काही श्लोक त्या ठिकाणी शिकवले आणि सांगितलं, जिथं शुकाचार्य बसलेले तिथं जाऊन मोठ्या मोठ्याने हे श्लोक म्हणा. आणि मग शिष्य जिथे शुकाचार्य बसलेले होते समाधी लावून तिथं आले आणि मोठ्या मोठ्याने श्लोक म्हणू लागले. बरहा पीडम नटवर वपू कर्णयो, बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम, बिभ्रद्वासा कनक कपिशम वैजयंतींच मालाम, रंध्रान वेणोरधर सुदया पूरयन गोपवृंदै, वृंदारण्यम स्वपदरमणम प्राविशत गीत कीर्ती. ज्यांनी मोर मुकुट धारण केलेला आहे, बरहा पीडम नटवर वपू म्हणजे सुंदर असं ज्याचं शरीर आहे, मेघश्याम वर्ण आहे, कुरळे कुरळे केस आहेत, दिव्य असा पितांबर आहे, बिभ्रद्वासा कनक कपिशम वैजयंतींच मालाम, गळ्यामध्ये वैजयंतीची माला धारण केलेली आहे. आजूबाजूला गोपाळ आहेत आणि आपल्या पावलांनी ती वृंदावनची भूमी पवित्र करत करत भगवान परमात्मा निघालेले आहेत. गोपाळ भगवंताची कीर्ती गातायत. असं भगवंताचं वर्णन ऐकल्याबरोबर शुकाचार्यांच्या मनामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाले. भगवंताचं वर्णन ऐकल्यानंतर भगवान परमात्मा मनात प्रगट होतो आणि शुकाचार्यांना असं वाटलं, आपण समाधीत आनंद घेतोय, समाधीमध्ये निर्गुणाची समाधी आहे, त्याच्यात आनंद रूपता आहे, आनंद नाही. आपल्याला जर आनंद घ्यायचा असेल, आपण भगवंताच्या या गुणाचा आनंद घेतला पाहिजे, रूपाचा आनंद घेतला पाहिजे. म्हणून मुक्त झालेले महात्मे सुद्धा सगुण भगवंताची परत भक्ती करतात. याला शास्त्रामध्ये ज्ञानोत्तर प्रेम लक्षण भक्ती असं म्हटलेलं आहे. गुलाबराव महाराजांनी याच्याकरता एक शब्द वापरलेला आहे, अनध्यस्त विवर्तन. गुलाबराव महाराज म्हणतात, जसं जगत जे आहे ते विवर्त आहे, मिथ्या आहे, तसं देवाचं शरीर हे मिथ्या नाही, ते अनध्यस्त विवर्त आहे. म्हणून तर मुक्त महात्मे सुद्धा भगवान परमात्म्याची उपासना करतात, त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे. मग या ही वरी पार्था माझ्या भजनी असता, तरी तया ते मी माथा मुकुट करी. ज्ञान तर झालेलं आहे. अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐक्याचे मुद्दल न ढळे, साजिरेपणाचा लाभ जरी मिळे, तरी स्वतरंगाची मुकुळे तुरंबो का पाणी. ऐक्याला जो भक्त प्राप्त झालेला आहे, पण तरी सुद्धा परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर परमात्मा रूप होऊन भक्त जे असतात भगवंताची भक्ती करतात. भक्ती करतात त्या ठिकाणी द्वैत निर्माण करतात. भक्त्यार्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम असं म्हटलेलं आहे. भक्ती करता केलेलं जे द्वैत असतं ते अद्वैतापेक्षा सुद्धा सुंदर असतं. आणि म्हणून नारद महर्षी सारखे मुक्त महात्मे सुद्धा नारदाशी पूर्ण ब्रह्मज्ञान, नारदाशी पूर्ण ब्रह्मज्ञान, त्यासी का कृष्ण मूर्तीचे ध्यान. श्रीकृष्णो देहो चैतन्य घन, या लागी श्रीकृष्ण भजन नारदा पडी. शुकाचार्य त्या ठिकाणी म्हणतात, कोण राजे निंद्रियवान मुकुंद चरणांबुजम, न भजेत सर्वतो मृत्यू उपास्य ममरोत्तमैः. जगामध्ये असा कोण इंद्रियवान आहे ज्याला इंद्रिय लिहिलेली आहेत
आणि देवाचं भजन करणार नाही, त्या ठिकाणी भगवंताचं रूप असं आहे, भगवंताचे गुण असे आहेत, इतकं सुंदर भगवंताचं रूप आहे की भगवंताचं रूप कोणी पाहिलं तरी त्याला भगवंताच्या रूपाविषयी आकर्षण निर्माण होतं. तुमचं आमचं सौंदर्य जे आहे ते सामान्य सौंदर्य आहे, प्रकृतीचं सौंदर्य आहे.